तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपलं चॅनल कसं ग्रो करायचं. तर तुम्हाला आजूबाजूने आवाज येत असेल काय काय, तर ते तुम्ही इग्नोर करा बरं का. आणि तर चला मग आपण आपला चॅनल कसा ग्रो करायचं याबद्दलच बोलूया. मी बऱ्याच वेळेस लाईव्हवरती बोलते की टायमिंग एकच ठेवा, वेळ एकच असू द्या. असं मी सतत वेळेस बोललेले आहे. थोडंसं मला आवाज येतो आहे बाहेर, त्याच्यामुळे माझं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे बरं का व्हिडिओवरती. आता काय ते मी सतत वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतात तुम्हाला, आणि हे असं काहीतरी आवाज कॅप्चर होतात. काहीतरी आम्ही गावचे का, तर असं काही गाड्यांचा वगैरे आवाज जास्त नाही येणार, पण शाळांच्या पिल्लांचा वगैरे आवाज येतो आहे. तर चला मग आपल्या मुद्द्याकडे जाऊया. तर तुम्ही मला विचारता की चॅनल कसा ग्रो होतो, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर प्रत्येक हर एक जो तुम्ही व्हिडिओ टाकता त्या व्हिडिओमध्ये गॅप नसतो घ्यायचा. जे पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ असू द्या, लाँग व्हिडिओ तर काय आपण जास्तीत जास्त बनवू शकत नाही, पण जर लाँग व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा गॅप घेऊ नका. लाईव्हमध्ये पण गॅप घेऊ नका. लाईव्हमध्ये सुद्धा गॅप घेतल्याने खूप काही फरक पडतो. जसं की व्ह्यूज कमी येतात. आणि जर तुम्ही म्हणत असाल शॉर्ट व्हिडिओमध्ये, आता समजा तुमच्या इथं काही सण असतात, काही सणवार, आपले जे खेडेगावचे जे काही लोक असतात आणि जे मोठे पण यूट्यूबर असतात, त्यांचं काहीतरी मोठमोठे फंक्शन वगैरे असतात. आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का, ते त्यांच्यात आणि आपल्यात आपण कसं करतो, आपण नकोच म्हणतो. म्हणजे चला आज एक दिवसाने गॅप घेतल्याने काय फरक पडतोय, असं एक तुमचं मत असतं. 1, 2, 3, 4 असं म्हणत तुम्ही 6 म्हणजे 6 ते 7 दिवस तुम्ही ते व्हिडिओ अपलोडसुद्धा करत नाहीत. आणि त्याचाच तुम्हाला सगळा फरक तुमच्या व्हिडिओवरती किंवा तुमचा जो चॅनल आहे तो ग्रो होत नाही. कारण चॅनल ग्रो होण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचं. आता तुम्ही जर म्हणत असाल आता आमच्यात हे कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम, मग आम्ही काय करायचं, मग ते आम्हाला नाही जमत, तर ते तुम्ही काय करायचं, असं व्हिडिओ काढताना वगैरे सगळे मध्ये मध्ये येतात. तर चला मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मला फक्त एकच सांगायचं आहे की व्हिडिओमध्ये जो तुम्ही गॅप घेताय तो 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, ते अजिबात घ्यायचं नाही. आज ज्या टायमिंगवर सोडताय ते दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगवर सोडणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं की तुम्ही हॅशटॅग वगैरे देणे पण खूप महत्त्वाचे आहे. आणि वेळ कधीच चुकवू नका. वेळ चुकवली की मग बरोबर तुमचं व्ह्यूज वगैरे कमी जातात आणि चॅनल ग्रो व्हायला मदत होत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ असू दे, त्याला जेवढे पण व्ह्यूज येतात ते तुमचे स्वतःचे असतात. जेवढे पण सबस्क्राईब येतात ना ते तुमचे असतात. जसं की तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि जे तुम्हाला त्या व्हिडिओ पाठीमागून जे काही सबस्क्राईब मिळतात त्या व्हिडिओवरून, ते तुमचे रिअल सबस्क्राईब असतात. जे आपण लाईव्हमधून सबस्क्राईब घेतो ना ते मागितलेले असतात, कारण ते काय आपल्याला कंटिन्यू बघतील असं नाही. पण जो कोणी आपले व्हिडिओ बघून, म्हणजे जो कोणी आपल्याला सबस्क्राईब करतो ते रिअल सबस्क्राईब असतात. आणि आम्ही म्हणतो सतत की टायमिंग महत्त्वाचं आहे, टायमिंग महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण आहे त्या टायमिंगवर व्हिडिओ सोडल्याने ते यूट्यूबलासुद्धा समजते की बाबा, आणि म्हणजे ह्यांचं चॅनल, म्हणजे ह्यांचं जे व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत त्यांना ग्रो करायचा तो बरोबर करतात. आणि पब्लिकलासुद्धा तुमचं दररोज अपलोड केलेले तुमचे व्हिडिओ ते दररोज बघतात सुद्धा. जर तुम्ही दररोज बघत असाल तर तुमचे व्हिडिओ आवडत असतील तर ते दररोज बघणार आणि पब्लिकसुद्धा तुम्हाला लाईक सबस्क्राईब करणार बरं का. आणि यूट्यूब तुम्हाला कसं मोहरं नेतं, ते तुमच्या स्वतःचे जे व्हिडिओ असतात, कंटेंट जो तुम्ही बनवणार त्या व्हिडिओला मोहरं नेण्यासाठी स्वतः यूट्यूब हेल्प करतो. जसं की कुठल्या पब्लिकपर्यंत ते व्हिडिओ पोचवायचे ते बरोबर यूट्यूब काम करणार. फक्त वेळ ही खूप महत्त्वाची आहे. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. कारण स्टार्टिंग तर एवढीच खूप महत्त्वाची असते. स्टार्टिंग म्हणण्यापेक्षा कंटिन्यू जर हे काम केलं तर होऊन जातं सगळं. आणि पब्लिकला कसे व्हिडिओ आवडतात, एक कॅमेरा वगैरे हललेला नाही अजिबात, एकाच जागेवर ती कॅमेरा असावा. कधी असं काही, म्हणजे जसं की आपण मोबाईल शूट करताना जो हलतो आपला हात असा असा काहीतरी होतो, ते अजिबात पब्लिकला अजिबात नाही आवडत. जसं की एकाच ठिकाणी मोबाईल ठेवून किंवा स्टँडला अडकावून मोबाईल व्हिडिओ बनवणे, हे अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणे सगळ्यात सोपं जातं आणि पब्लिकला पण ते आवडतं. जर तुमचे व्हिडिओ जर असे हालतील, ते नाही पब्लिकला आवडणार. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी मोबाईल ठेवून किंवा एकाच ठिकाणी स्टँडला अडकावून किंवा एखाद्या व्यक्तीपाशी देऊन ते व्हिडिओ बनवणे खूप सोपं पडतं. आणि सेल्फी टाईप पण आपण खूप काही गाण्यावरती शॉर्ट बनवू शकतो, तो पण व्यवस्थित येतो. ते फक्त पब्लिकला आवडलं पाहिजे. तर कसं होतं माहिती आहे का, आपले जे व्हिडिओ असतात ते असं हललेलं नाहीत अजिबात आवडत. त्याच्यामुळं ते कसं, म्हणजे तुम्हाला जो लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा जो कंटेंट दाखवायचा आहे तो तुम्ही एका स्टँडला मोबाईल अडकावून तो
पूर्ण तुम्हाला जे काही दाखवायचं आहे ते दिसलं पाहिजे. जसं की तुम्हाला किचन म्हणा, तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत ते क्लिअर दिसल्या पाहिजेत. मग बघा पब्लिक कसं तुम्हाला म्हणजे स्वतः शोधतं तुम्हाला ते पब्लिक असं होतं. जर मित्रांनो आता शेवट एक मुद्दा राहिलेला आहे तोच फक्त मी एक सांगणार आहे. जे की मी तुम्हाला मध्येच बंद झालं की एकदम फंक्शन वगैरे असतं, काही कार्यक्रम असतात घरी, तर तिथून तुम्ही व्हिडिओ कसं सोडायचं हेच मला फक्त तुमची शेअर करायचं आहे. तुम्ही जर 10-10, 20-20, 30-30 दिवसाचे व्हिडिओ एकदम बनवून ठेवू शकता, जसे की पब्लिक करण्याच्या ऐवजी अनलिस्टमध्ये ठेवू शकता व्हिडिओ. आणि तेच नंतरनं जर तुम्हाला कार्यक्रमा दिवशी फक्त तुमचे जे काही तुम्हाला काम जरी असलं तरी तुम्हाला फक्त तिथं पब्लिक करायचं आहे. हॅशटॅग देऊन, जर नसतील हॅशटॅग द्यायचे तर नसेल, आणि जर हॅशटॅग द्यायचे असेल तर देऊ शकता. आणि जर यूट्यूबवर काम करायचं आहे तर तेवढा तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तर येळाची तुम्हाला जास्तीत जास्त 30 नाही, पण दिवसभराची तुम्हाला 5-5 तरी व्हिडिओ होऊ शकतात. जसं की अनलिस्टमध्ये ठेवून तुम्हाला नंतर अपलोड करता यावे आणि बाकीचा तुमचा जो वेळ आहे तो वाचावा. आणि मगच ते यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी एवढा याचा फायदा होतो की अनलिस्ट सुरुवातीला करायचा, आणि ज्यावेळेस तुमची कामं राहतात, ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता कुठे, तर त्यावेळेस तुम्ही पब्लिक करू शकता. तर चला मग, थँक्यू सो मच. तुम्ही माझी पूर्ण म्हणजे तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला बाय सगळ्यांनाच.